मंगळवार दिनांक 27 मे रोजी आहे वैशाख अमावस्या. याच दिवशी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. मात्र अमावस्या तिथी आणि शनी जयंती या तिथीत आपण कोणती पूजा विधी करावी, कोणते उपाय करावे आणि त्याचे आपल्याला काय फायदे होऊ शकतात याबद्दलच आज आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी शनी मीन राशीत असेल आणि अनेक शुभयोगांचा संयोग सुद्धा या दिवशी होणार आहे. जसे की सर्वार्थ सिद्धी योग, द्विपुष्कर योग आणि मालव्य राजयोग. असं म्हणतात की या योगात केलेलं शनीपूजन आणि काही प्रभावी उपाय हे प्रत्येकासाठी विशेष फलदायी ठरू शकतात आणि शनिदेवाची ही विशेष कृपा प्राप्त होण्यास मदत मिळते. चला तर मग सुरुवात करूया, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. हिंदू शास्त्रानुसार शनिदेव हे सूर्यदेव आणि छाया यांचे पुत्र असून ते प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. या दिवशी शनिदेवांची विविध पूजा, मंत्रजाप, दान आणि खास उपाय केल्यानं शनीच्या 7.5पासून, ध्येयापासून, महादशेपासून शिवाय पितृदोष यांसारख्या दोषाचे परिणाम कमी होऊ शकतात. यामुळे जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात. हिंदू पंचांगानुसार वैशाख मासातील अमावस्येला शनी जयंती साजरी केली जाते. यंदा 2025 मध्ये वैशाख अमावस्येची तिथी ही 26 मे 2025 रोजी दुपारी 12:11 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 27 मे 2025 रोजी सकाळी 8:31 संपणार आहे. उदय तिथीनुसार 27 मे मंगळवारी रोजी शनी जयंती साजरी केली जाणार आहे. या दिवशी कृतिका आणि रोहिणी नक्षत्रासह सुकर्म योगही आहे, जो अत्यंत शुभ मानला जातो. या शुभ योगामुळे शनिदेवाची पूजा आणि उपायांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो असं सांगितलं जातं. म्हणूनच यावेळी पूजा सूर्यास्तानंतर विशेष फलदायी आहे. कारण सूर्यदेवाची पूजा सूर्यास्तानंतर करावी अशी शास्त्रात मान्यता आहे. शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा विधिवत करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ काळे किंवा निळे वस्त्र परिधान करावे, कारण हे रंग शनिदेवांना प्रिय आहेत. पूजेसाठी आवश्यक सामग्री जमा करावी, ज्यामध्ये शनिदेवाची मूर्ती किंवा यंत्र, काळा किंवा निळा कपडा, निळे किंवा काळे फूल, शमीची पानं, मोहरीचे तेल, काळे तीळ, गंगाजल, पंचामृत ज्यामध्ये दूध, दही, तूप, मध, साखर, शिवाय धूप, दीप, कापूर, अक्षता, पानं, सुपारी, फळं, मिठाई, हवन सामग्री आणि हवन कुंड अशा प्रकारे सामग्री जमा करावी. त्यानंतर घरातील मंदिर किंवा पूजास्थान स्वच्छ करावं. ईशान कोपऱ्यात म्हणजे उत्तर पूर्व दिशेला दीप प्रज्वलित करावा, कारण ही दिशा देवतांना समर्पित आहे. शनिदेवाची मूर्ती किंवा यंत्र काळ्या किंवा निळ्या कपड्यावर स्थापित करावं. पूजा करतेवेळी आपला चेहरा पश्चिम दिशेकडे असावा, कारण ही शनिदेवांची दिशा मानली जाते. शनिदेवाच्या मूर्तीला गंगाजल आणि पंचामृतानं स्नान घालून शुद्ध करावं. त्यानंतर शनिदेवांना मोहरीचं तेल, काळे तीळ, निळे फूल आणि शमीची पानं अर्पण करावी. धूप, दीप आणि कापूर प्रज्वलित करावा. शनिदेवांना खिचडी, तीळ, गूळ किंवा मिठाईचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर शनी मंत्राचा 108 वेळा जप करावा. आपण शनी गायत्री मंत्राचाही जप करू शकता. शनीचा बीज मंत्र पुढील प्रमाणे: ओम प्राम प्रीम प्रौम सह शनिश्चराय नमः. त्यानंतर शनी गायत्री मंत्र: ओम शनिश्चराय विद्महे सूर्यपुत्राय धीमहि तन्नो मंदः प्रचोदयात. या मंत्राचा 11 किंवा 21 वेळा जप करावा. याचबरोबर आपण फक्त शनी मंत्राचाही जप करू शकता. शनी मंत्र ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जरी जप केला तरी लाभ मिळतो. शिवाय आपण शनी चालीसा, शनी स्तोत्र आणि शनी आरतीचं पठण करावं. पूजेनंतर शनिदेवांना आपल्या पापांची क्षमा मागून सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना करावी. मात्र पूजा करताना शनिदेवाच्या डोळ्यांकडे थेट पाहू नये, त्यांच्या चरणांकडे लक्ष ठेवावं. कारण असं मानलं जातं की थेट डोळ्यांकडे पाहिल्यानं शनिदेवांची वक्र दृष्टी पडू शकते. शक्य असल्यास शनी मंदिरात जाऊन दीपदान करावं आणि शनिदेवांचं दर्शनही घ्यावं. शनी जयंतीला व्रत ठेवणं शुभ मानलं जातं. व्रतादरम्यान फक्त सात्विक आहार घ्यावा. या व्रतामुळे शनिदेवाची विशेष कृपा प्राप्त होते आणि 7.5 ध्येया यांचा प्रभाव कमी होतो असं सांगितलं जातं. आता शनी जयंती आणि वैशाख अमावस्येच्या दिवशी करायचे विशेष उपाय कोणते? तर शनी जयंतीच्या दिवशी काही खास उपाय केल्यानं शनिदेवांचा प्रकोप कमी होतो आणि जीवनातील अडथळे दूर होतात. म्हणूनच मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली आपण मोहरीच्या तेलाचा दीप प्रज्वलित करू शकता. यावेळी आपण ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे 7.5 आणि ध्येयाचा प्रभाव कमी होतो. शिवाय आपण शनी मंदिरात काळे तीळ अर्पण करावे किंवा आपल्या घरीच शनी यंत्रावर काळे तीळ चढवावे. एवढंच नाही तर शनी जयंतीला पितृदोष आणि कालसर्पदोष निवारणासाठी विशेष पूजा केली जाते. यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणंही फलदायी ठरतं. त्यासाठी नदी, तलाव किंवा समुद्रात पितरांसाठी दीप प्रवाहित करावे. यामुळे पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहते. याही व्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजावर गायीच्या तुपाचा दीप प्रज्वलित केल्यानं शनिदेव आणि माता लक्ष्मी दोघांचाही आशीर्वाद मिळतो. शनी जयंतीला केलेली पूजा आणि उपायांमुळे कुंडलीतील शनीच्या 7.5 आणि ध्येयाचा प्रभाव कमी होतो. कारण सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीवर 7.5 आहे, तर कन्या आणि मकर राशीवर ध्येय आहे. या लोकांनी तर या दिवशी आवर्जून उपाय करावेत. मात्र आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि शनिदेवाची कृपा मिळवून करिअर, व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी आपण हे उपाय नक्कीच करू शकता. वैशाख अमावस्या आणि शनी जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नाही, तर आपल्या कर्माचा विचार करण्याची आणि जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची एक संधी आहे. त्यामुळे यंदा 27 मे रोजी वैशाख अमावस्येला शनिदेवांची विधिवत पूजा करा, मंत्रजाप करा आणि उपाय करून आपण शनिदेवांचे आशीर्वाद नक्कीच मिळवू शकता. यामुळे आपल्या जीवनात संकट, अडथळे आणि दोष दूर होतील. शिवाय सुख, शांती आणि समृद्धीही प्राप्त होईल. शनिदेव आपल्या सर्वांवर आपली कृपादृष्टी ठेवोत ही सदिच्छा. कमेंटमध्ये ओम शम शनिश्चराय नमः लिहायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.